सीमा, आपण पाहतोय विधान परिषदेच्या 5 जागा आहेत, त्यांच्यासाठी निवडणूक होणार आहे आणि 3 जागांवर भाजपने आपले उमेदवार घोषित केलेत। आता सर्वांना प्रतीक्षा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नावाची। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रिक्त झालेल्या 5 विधान परिषदेच्या जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे आणि उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। तत्पूर्वी भाजपने आपले 3 उमेदवार जे आहेत ते जाहीर केले आहेत। काही वेळापूर्वीच भाजपची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला संधी दिली जाते आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र इच्छुकांची गर्दी या दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला सतत वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अर्ज वरिष्ठांकडे इच्छा व्यक्त करताना आपल्याला जे पदाधिकारी आहेत ते पाहायला मिळत आहे। खरं तर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वाची कोर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये एका नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। या बैठकीनंतर एका जागेसाठी पक्षाकडून एका उमेदवाराच्या नावाची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। त्यामध्ये जिशान सिद्दीकी यांच्या नावावरती आतापर्यंत चर्चा झालेली आहे। सोबतच संग्राम कोते असतील, आनंद परांजपे, संजय दौंड या सगळ्या नावांवरती चर्चा जी आहे ती अजूनही पक्षामध्ये सुरू आहे। त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी दिवसात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संधी दिली जाणार असल्याची चर्चा जी आहे ती पक्षामध्ये रंगलेली आहे। त्यामुळे इतर नेत्याला इतर पदाधिकाऱ्यांना संधी देत असताना दुसरा कोणी नाराज होणार नाही, जेणेकरून याचा फटका आगामी दिवसात होणाऱ्या निवडणुकीमध्ये पडेल याची काळजी वरिष्ठ नेते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे। जे नेते पदाधिकारी आणि प्रवक्ते आतापर्यंत पक्षासाठी काम करत आले आहेत ते त्यांना आम्हाला सुद्धा संधी दिली पाहिजे यासाठी वरिष्ठांकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सध्या आपल्याला बोलणी करताना किंवा त्यांच्यासोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामध्ये शीतल म्हात्रे या आधीच्या निवडणूक म्हणजे जेव्हा आधी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली होती तेव्हा त्या इच्छुक होत्या, मात्र तेव्हा त्यांना सांगण्यात आलेलं होतं की पुढच्या वेळी तुम्हाला संधी देण्यात येईल। त्यामुळे शीतल म्हात्रे यांच्या संदर्भात काय नक्की निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। चंद्रकांत रघुवंशी सोबत शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचं नाव सध्या पक्षामध्ये चर्चेत आहे। त्यामुळे आता पक्षाकडून कोणत्या नेत्याला कोणत्या पदाधिकाऱ्याला संधी दिली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपच्या यादीनंतर आता शिवसेना आणि अजित पवार गटाची यादी कधी जाहीर होते याकडे सर्वांचं लक्ष आहे। अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।